ओम शांती। आज आहे 2/9/2025 ची साकार मुरली। बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, तुम्ही शांती स्थापन करणारे खरे शांतीदूत आहात, तर तुमच्यामध्ये थोडी सुद्धा अशांती होता कामा नये। बाबा प्रश्न विचारतात, मुलांनो, बाबांचं सर्व मुलांसाठी कोणतं फरमान आहे आणि त्या फरमानावर कोणते मुलं चालतात? तर बाबांचं पहिलं फरमान आहे, मुलांनो, सकाळी सकाळी उठून रिफ्रेश होऊन बाबांची प्रेमाने आठवण करा। सकाळी सकाळी उठण्याचा वेळ तुम्ही फिक्स करा। टाइम तुमचा फिक्स जर असेल तर बाबा सुद्धा तुम्हाला येऊन उठवतो। बाबा सांगतात, हे जे फरमान आहे, बाबांचं श्रीमत आहे, ते कोणते मुलं पालन करतात? तर ते जे सपूत मुलं आहे तेच बाबांचं हे श्रीमत पालन करतात, आणि जे कपूत मुलं आहेत ते बाबांना कारण सांगतात। बाबा, रात्री उशिरा झोपलो, रात्री पाणी भरत होतो, उद्या दुसऱ्या दिवशी कुठेतरी गावाला जायचं आहे, बाबा रात्री जास्त थकान आली होती तर उठणं झालं नाही। तर बाबा सांगतात की असे कारण सांगणारे मुलं हे माझे कपूत मुलं आहे, आणि कोणतेही कारण न सांगून जेव्हा सकाळी सकाळी उठण्याचा चार्ट बाबांकडे देतात, तर बाबा सांगतात ते माझे खरे सपूत मुलं आहे। बाबा सांगतात की आज पूर्ण मुरलीमध्ये बाबांनी खूप वेळा आत्म्याचा पाठ पक्का केलेला आहे। बाबा सांगतात, ज्या पाठाने, ज्या धड्याने तुमची जीवनाची सुरुवात झालेली आहे, त्याच धड्याने तुमच्या जीवनाची अंतिम यात्रा सुद्धा होणार आहे। पहिला धडा होता, मी आत्मा आहे, मी आत्मा परमधामची निवासी आहे, बाबा माझे परमधामचे निवासी आहे आणि मला पुन्हा माझ्या घरी जायचं आहे। बाबा सांगतात, शांती आणि सुख तुम्हा मुलांचा जन्मसिद्ध हक्क किंवा वर्ष आहे, आणि तो मिळवण्यासाठी तुम्हाला पुरुषार्थ केलाच पाहिजे। जसं आज बाबा सांगतात की मुलांना तुमचा पुरुषार्थ आहे आत्माभिमानी बनणं। प्रत्येकाला आत्मा बघा आणि आत्मदृष्टिकोनानेच तुम्ही व्यवहार करा। बाबा म्हणतात, दुनियामध्ये तर म्हटलं जातं, हिंदू मुस्लिम सिख ईसाई आपस में सब भाई भाई, परंतु भावा भावाचं नातं तर आहे, परंतु संबंध मात्र दुरावत चाललेला आहे। प्रत्येक संबंधांमध्ये दऱ्या आलेल्या आहे, पोकळ्या निर्माण झालेल्या आहे, आणि ती पोकळी काढून टाकण्यासाठी बाबा सांगतात की तुम्ही हा भाव तयार करा की मी आत्मा आहे, आणि प्रत्येक देशातला नागरिक हा एक आत्मा आहे, तो बाबांचा बच्चा आहे, आणि जो मला वर्षा मिळत आहे तोच माझ्या बंधूला पण वर्षा मिळत आहे। बाबा सांगतात की आत्ताच्या युगामध्ये, न्यू जनरेशन मध्ये, जसं युवामध्ये जे ब्लड असतं ते फार तेज असतं असं म्हणतात। मग आज बाबा आपल्याला सांगतात की हे न्यू ब्लड कुठे उपयोगाला आणलं पाहिजे? तर दुनियामध्ये तुम्ही कोणतेही धमचक्र मचू नका, म्हणजे धमचक्र करू नका। लढाई झगडे, माझं तुझं, कुठे अत्याचार, हिंसा, काळा बाजार, आक्रोश हा नसला पाहिजे। जरी तुम्ही युवा अवस्थेमध्ये राहिलात तरी तुमच्याकडनं शांतीचं राज्य स्थापन होत आहे, त्यामुळे तुमच्या हातून किंवा तुमच्याकडनं असं कोणतंही विकृत कर्म होता कामा नये। बाबा सांगतात, तुम्ही बाबांचे सपूत मुलं आहात, तर बाबांना तुम्हाला तुमच्या कर्माचा सबूत देता आला पाहिजे, तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट देता आलं पाहिजे, ती पावती तुम्हाला देता आली पाहिजे। आणि ती पुरुषार्थाची पावती तीच आहे की बाबा सांगतात, शेवटी धर्मराज तुमच्या पुढे येऊन तुमच्या गळ्यामध्ये हार घातला पाहिजे। तुम्ही धर्मराजा पुढे येऊन तुम्ही नतमस्तक होऊ नका, तर तुमच्या पुढे येऊन धर्मराज तुमच्या पुढे तो नतमस्तक झाला पाहिजे। इतके श्रेष्ठ कर्म तुम्हाला ह्या संगमयुगावरती बाबांनी करायला शिकवलेले आहे। बाबा म्हणतात, तुमचं जे वागणं आहे किंवा तुमचा जो व्यवहार आहे तो इतका मधुर आणि इतका गोड असावा
की जसं बाबा म्हणतात क्षीरखंड, याचा अर्थ असा आहे की पाण्यात साखर टाकली तर कदापि साखरेला वेगळं करता येतं, परंतु दुधात साखर जर टाकली तर दूध आणि पाणी हे कधीच वेगळं करता येत नाही. म्हणजे तुमचा स्वभाव इतका गोड आणि इतका मधुर बनवा की त्याला तुमच्यापासून कुणाला वेगळं करता येऊ शकत नाही. दुसरं बाबा सांगतात की मुलांना तुमच्याकडनं कधीही कुणाला दुःख होता कामा नये. तुम्हीही दुःखी होऊ नका आणि तुमच्याकडनं कोणीही दुःखी होणार नाही याची तुम्ही खूप खूप काळजी घ्या. दुसरं बाबा सांगतात की तुम्ही रोज दिवसभर कर्म केल्यानंतर रात्री तुम्ही चार्ट चेक करा आणि आपल्या स्वतःला विचारा, माझ्या कर्मेंद्रियांकडनं कोणते विकर्म तर झाले नाही, आज कुठल्या चुका तर झाल्या नाही, अशा कर्मेंद्रियांनी मला कधी वश तर केलं नाही, कर्मेंद्रियांनी माझ्यावरती कुठला प्रभाव तर टाकला नाही. हे सगळे प्रश्न आपण आपल्या स्वतःला विचारा. आणि बाबा सांगतात ज्यावेळेस तुम्ही बाबांची आठवण करता त्या वेळामध्ये हे तुम्ही बुद्धीला विचारा, हे बुद्धी, तू बाबांच्या जवळ आहेस की तू दुनियामध्ये इकडे तिकडे भटकत आहेस? तुला बाबा दिसत आहेत का दुनियाची साधनं दिसत आहेत? हे नेहमी आपण आपल्या स्वतःला जर चेक केलं तरच आपण आपल्या जीवनाची जी मंजिल आहे, लक्ष्य आहे, ते गाठू शकतो. बाबा सांगतात खूप जणांमध्ये अशा सवयी असतात, कुणाला तरी चेष्टा करणं, कुणाची मजाक उडवणं. तर आज बाबांनी कडक शब्दामध्ये सांगितलेलं आहे की मुलांना हे सुद्धा पाप आहे. कुणाची जर आत्मा आपल्या चेष्टेमुळे दुखवत असेल, कुणाचं अंतःकरण, हृदय जर आपल्या चेष्टेमुळे दुखलं गेलं असेल, तर याच्यासारखं दुसरं कुठेही पाप नाहीये. बाबा सांगतात चेष्टा मस्करी करणं हे सुद्धा एक विकार आहे. म्हणून तुम्हाला मजाक अवश्य केली पाहिजे, रमणीकता पण अवश्य असली पाहिजे, परंतु त्याच्याबरोबर गंभीरताही तेवढीच असणं गरजेचं आहे. मग बाबा सांगतात की मुलांना तुमच्या पवित्रताच्या शक्तीच्या आधारे तुम्ही सुख आणि शांतीचा संसार स्थापन करणारे तुम्ही बेगमपूरचे खरे बादशाह आहात. बेगमपूर याचा अर्थ आहे की ज्याला कोणत्याही प्रकारचा गम नाही, चिंता नाही, दुःख नाही. मग जिथे पवित्रता आहे तिथे सुख शांती आहे. आणि बाबा सांगतात की मुलांना तुमचं मन, वचन, कर्म असं पवित्र बनवा की तुम्ही नेहमी खुश राहाल, आनंदी राहाल आणि हसत राहाल. जिथे पवित्रताची शक्ती आहे तिथे सुख शांती स्वतःच असते. पवित्रता ही सुख शांतीची आई आहे. पवित्रता जी आत्मा पवित्र असते ती आत्मा कधीच उदास नसते, कधीच दुःखी नसते. आणि बाबा सांगतात की जी आत्मा बेगमपूरचा बादशाह बनते ती आत्मा हमेशा लाईट असते, हलकी राहते. आणि लाईट याचा अर्थ असा नाही की तो तुमच्या बरोबर नेहमी लाईट फिरत राहील, नाही. तर लाईट याची निशाणी आहे, त्याचं मन नेहमी हलकं राहील, त्याचं मन नेहमी मजेत राहील, खुश राहील, आनंदी राहील आणि त्याच्यावरती कोणताही भार आहे, ओझं आहे असं कधीही अनुभवायला येणार नाही. बाबा स्लोगन मध्ये सांगतात मी आत्मा आहे, मी शरीर नाही, असं चिंतन करणं हेच खरं स्वचिंतन आहे. आता बाबांचं जे अव्यक्त इशारा आहे तो ह्या महिन्यामध्ये असा आहे की अब लगन की अग्नि को प्रज्वलित कर, योग को ज्वाला स्वरूप बनाव. म्हणजे आपली जी बुद्धीची लगन आहे त्या लगनला एक अग्नीचं रूप द्या आणि त्या अग्नीच्या रूपामध्येच आपले खूप जन्माचे विकर्म विनाश होत असतील. तर बाबा सांगतात तुम्ही योग करत असताना हे चेक करा की माझ्या आत्म्यावरचा बोजा किती हलका झालेला आहे. जसा एखाद्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला जर आग लावली तर त्या ठिकाणी कचरा सर्व जळून जातो आणि ते स्थान स्वच्छ बनतं. तशा रीतीने
तुम्हालाही या ठिकाणी अग्नी स्वरूपाला जाऊन तुमच्या आत्म्यामधले विकर्म विनाश करायचे आहे. ओम शांती.